काल शहराचे आपल्या नगरपालिकेची प्रभावी यादी जाहीर झालेली आहे. त्या यादीच्या संदर्भात ज्या काही त्रुटी आहेत त्या संदर्भात आज आपली ही पत्रकार परिषद आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि प्रवक्ते अमित भैया याबद्दल पुढील संवाद साधतील. सर्व पत्रकार बांधवांचं भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत. पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो सर्व पत्रकार बांधवांची. थोडासा उशीर झाल्यामुळं माफ करा. उबाटा गटाने जे प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये दावा असा केलेला आहे की मतदारसंख्या वाढली तर वाढली, निश्चित वाढलेली आहे. परंतु आमच्याकडे काही पुरावे आहेत. एका व्यक्तीचे एका मतदार यादीमध्ये तीन नाव आहेत, तीन नाव आहेत. आम्ही मार्क करून दाखवलेले आहेत. पण एका यादीमध्ये आता हे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे, यांचं एका यादीत 3 वेळेस नाव असून 5च्या यादीमध्ये पण नाव आहे, 7च्या यादीत पण नाव आहे आणि प्रभाग क्रमांक 8च्या यादीत पण नाव आहे. हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशी संख्या हे वाढलेली दिसती. तर प्रशासनाच्या काही चूक असतील तर प्रशासनानं त्या दुरुस्त कराव्या. यासाठी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे दत्ता पेटे यांनी दुपारी प्रभाग क्रमांक 14 आणि 15 संदर्भात हा मुख्याधिकारी महोदयांना, जिल्हाधिकारी महोदयांना हे अर्ज दिलेला आहे. आणि या अर्जामध्ये एकट्या दत्ता पेटेच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या सह्या नसून उबाटा सोडून सर्व पक्षाच्या सह्या आहेत. मग हे आम्ही जर केलं असतं किंवा आमच्या नेत्याच्या सांगण्यावरून केलं असतं, आमच्या नेत्याने काय अर्ज दिला असता, हे महत्वाचा मुद्दा. खोटं बोल पण रेटून बोल हे उबाट्याची सोय कधीच जाणार नाही. भारतीय जनता पार्टीचं वातावरण पाहता त्यांच्या पायाखाली वळून सरकलेली आहे. त्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळं त्यांनी आमच्यावर असे आरोप चालू केलेले आहेत. एवढं बोलतो. हो, नाही त्यांच्या हो दिलं ना. नाही मी उत्तर काय देतोय तुम्ही नीट ऐका. की आमच्या जर हातात असलं असतं किंवा आम्ही जर काही केलं असतं काळबेर तर आमच्या नेत्यांनी, आमच्या नगरसेवकांनी अर्ज केला असता का? प्रशासनाच्या चुकी आहेत तर आहेत, आम्ही नाकारत नाहीत. प्रशासन त्याचं काम करतंय. प्रशासनानं कशासाठी मुदत दिलेली आहे आपल्याला? 5 दिवसाची मुदत कशासाठी दिलेली आहे आपल्याला? ते दुरुस्ती अर्ज करण्यासाठी, आक्षेप नोंदवण्यासाठीच ना. मग आक्षेप नोंदवा, त्यांनी बी नोंदवा, आम्हीही नोंदवतोय. काही चुका असतील तर प्रशासनाचा जबाबदार आहे त्याला. परंतु भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये कुठलाही हात नाही. या उलट मी म्हणेन की 2022 साली कैलास पाटील आमदार, नगराचे तत्कालीन नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार करून ही याद्या बनलेले आणि लोकसंख्या ह्यामध्ये मतदार संख्या वाढवलेली आहे. बरोबर, आपला प्रश्न बरोबर आहे, त्याला उत्तर देतो मी. प्रभाग रचना ही 2022 ला झालेली आहे. तेच प्रभाग रचना इथं राहिलेली आहे. त्याच्यामध्ये थोडाही बदल दिसत नाही. असेल तर सुचवा. मग मतदारसंख्या वाढली तर ते डबल नाव आलेले आहेत. काही हे आहेत. नाही एक मिनिट ऐका तुम्ही. मी तो पुरावे सहित तुम्हाला दिले. आमच्याकडे पुरावा आहे ना. काय प्रशासनाचा गोळ आहे. प्रशासनाकडनं काही चुका झाली असतील तर प्रशासनाचं बघावं. प्रशासनाचा विषय थोडीच आमचा विषय. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं नाव वाढवलेलं नाहीत. कुणाचा त्यांनी तुम्ही त्यांनाच विचारा ना. कशाला सांगितलं ना. त्याने जो आमच्यावर आरोप केलाय त्याला ते आम्ही खंडन करतो. त्या आरोपाचं आमच्यावर जो आरोप केलाय भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधाऱ्यांनी वाढवलं तर आम्ही देखील त्यांच्यावर आरोप करतो की 2022 ला ह्यांनीच याद्या बनवल्या आणि ते यांच्याच काळात ह्या याद्या झालेल्या आहेत. नाही झालं पाहिजे. आम्ही आक्षेप सारखंच घेतो ना. घेतलेत ना. आता सुद्धा आम्ही आक्षेप घेतलेत. आमचे आक्षेप सुरू आहेत. आता पण आम्ही जे स्थलांतरित झालेले आहेत किंवा दुसरीकडे इकडे यायला लागले आमचे त्याच्यावर काम सुरू आहे. अजून 4 दिवसाची मुदत आहे, 5 दिवसाची. त्याच्यामध्ये जर आम्ही आक्षेप घेतले नाही, आमचे आक्षेप नसतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर तुम्ही समजून जा. काय कळवलं? बर
हो. जेवढे आक्षेप आता नोंदवले ते बंदमध्ये नोंदवता येणार नाही. त्यावर तुम्ही काय हे करणार? नाही प्रशासनाला विनंती करावं लागेल आणि त्यांनी आक्षेप नोंदवून घेतलेच पाहिजे. या मताचे आहेत काय ते. विषय कोणता आहे? 13 त्यांनी प्रभाग पण मधला आक्षेप नोंदवले. मतदार एक जण 13 प्रभाग मधला मतदार हा 19 मध्ये जोडला गेला. आहे ना. मी सांगतो ना, पुराव्याशी सांगतो ना. मी आता तुम्हाला एक उदाहरण दिलं ना इथं. हा, तुम्ही भाजप म्हणून बोलताय की प्रशासक म्हणून बोलताय? आम्ही भाजप म्हणून बोलतोय. त्यांची चूक जर असेल तर त्यांना ती चुकीची दुरुस्ती करावी लागेल. या मताशी मीही सहमत आहे. होणार आहे का 3 दिवसात? आता मी का प्रशासक नाही ना. मी सांगायला प्रशासक नाही. मी भारतीय जनता पार्टी शहर मंडळ अध्यक्ष आणि पुराव्याचे देतोय की त्यांच्याकडून चुका झाल्या त्यांच्याकडनं प्रशासनाकडनं. त्या चुका दुरुस्ती कराव्या त्यांनी. ना आम्ही पण तक्रारी करू ना निवडणूक आयोगाकडे. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तयारी करू. प्रशासनाचं म्हणणं असं आहे की मग सरसकट करण्यापेक्षा काही नावं स्पेसिफिक दिली तर त्या ग्राह्य धरले जातील आणि ती नावं डिलीट केली जातील. मग अशी नावं शोधणार कोण आणि देणार कोण? नाही त्यांनी त्याच्यामध्ये म्हणले ना. नाही त्यांनी ते बोललेत ना हे सत्ताधाऱ्यांनी दबावापोटी सत्ताधाऱ्याच्या दबावापोटी ते बोलले त्याच्यामुळे मी त्याला उत्तर दिलं. हे हा विषय वेगळा राहिला. पण ते जमादार यादीमध्ये कुठं ते म्हणले की मतदार कमी जास्त झालाय आणि प्रारूप यादीत ते प्रशासनाचं काम आहे. ते प्रशासनाचे तर ते तुम्ही पण ते पण पुरावे देतो म्हणून सांगायला लागला. तुम्ही जेव्हा नाही, मी काय सांगतोय. म्हणजे नाव मी काय सांगतो तुम्ही विषय ऐका मी तुम्ही पुरावे द्यायला लागला. नाही पुरावे काय देतोय तुम्ही लक्षात आले का? एका मतदार यादीमध्ये एका व्यक्तीचे 4 नाव आहेत. याचा पुरावा दिलाय तुम्हाला मी. हा, त्याच्यामुळे आकडा वाढवू शकतो ना. समजा एका घरचे जर 4 नाव वाढायला लागले तर त्याचं वाढू शकतो. योग्य आहे. तुम्ही जी म्हणताय की 2025 पर्यंत मतदार नवीन नोंदणी ज्या लोकांनी केली भारत निवडणूक आयोगाची पण नाव आहे. ती यादी गृहीत भारत निवडणूक आयोग 1 जून 2025 पर्यंत. त्याच्यामुळे पण वाढले असतील ना. तुमच्या पक्षावरती आरोप केला त्यांनी की सरकारच्या दबावापोटी ते फेरबदल केलाय. तो आक्षेप तुम्ही फेटाळलाय. पण बाकीचे जे गोष्टी आहेत मतदार कमी जास्त झाले त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा. एक प्रशासनानं बिलकुल चुका केलेल्या आहेत. काय या मताशी मी सहमत आहे. प्रशासनानं त्या चुका दुरुस्त कराव्या या मताशी आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा जिल्हाधिकारी महोदयाकडे तक्रार करणार आहे. तुम्ही आता निवडणूक आयोगाचा विषय काढला म्हणून प्रश्न विचारतोय की तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी जवळपास 6,000 नावं पाहून 6 नंबरवरून बोगस नोंदण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने तो गुन्हा दाखल केला. त्याचा तपास होतो. एक पक्ष म्हणून नाही. तुमची काय भूमिका असणार आहे? ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्यायालयीन प्रक्रिया होत राहील. तिचं काम ते करत आहे. काय झालं नाही? तपास सुरू झाला नाही. त्याचा पाठपुरावा करू आपण. हा, ते सत्य समोर आलं पाहिजे. काय तो विषय पूर्णतः वेगळा आहे. नाही असं बरोबर आहे. निवडणूक आयोगाकडे अजून येणार आहे. निवडणूक आयोग जर गुन्हा दाखल करत असेल आणि त्याचा जवळपास 1 वर्ष होत नसेल तर त्या विषयात पक्ष म्हणून काय भूमिका घेतली? कारण आम्ही पण प्रत्येक बोगस मतदारावर कारवाई झाली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे. प्रत्येक बोगस मतदारावर कारवाई झाली आमचं म्हणणं आहे. एक सूचना आता मी ऍडिशन करतो अमित भैयाला की प्रशासनाचा जो गोंधळ झाला तर गोंधळ झालेला आहे भैयाने सांगितलं आणि त्यात काय तांत्रिक चुका पण आहे. ह्या याद्या आता जे महाविकास आघाडीने सांगितले बोगस आहे आमच्या दबावाखाली केलंय किंवा हे केलंय ते सरळ पराभव मान्य केले तर लक्ष नाही नगरपालिका. बरोबर जसे त्यांचे नेते राहुल गांधी एकही पुरावा देऊ शकले नाही. निवडणूक आयोगाने त्यांना चॅलेंज केलं. तो निवडणूक आयोगाचा त्यांचा विषय आहे. पण वारंवार ते राजकीय स्टेटमेंट करताना आताही बिहारच्या निवडणुकीत स्टेटमेंट करताना ते एकही पुरावा न देता त्यांना निवडणूक आयोगाने बोलले ते कधीच हजर राहत नाही. तसं आताच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा आपला नगरपालिका निवडणुकीतला होणारा पराभव ग्राह्य धरलेला आहे. त्या मानसिकतेतून त्यांनी आमच्यावर आरोप केलेले. आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु जे आता मतदारांना त्रास होणार आहे किंवा जे अशिक्षित मतदार आहेत ते आक्षेप नोंदवण्यासाठी इथपर्यंत पोहोचू शकणार नाहीये आणि ते बल्कमध्ये तर आक्षेप घेणार नाहीये. मग आता यासाठी आपण काय उपाय करू? आपण जिल्हाधिकारी महोदयांना याच्याबद्दल आम्ही पण पक्ष म्हणून तक्रार करू. नाही तुटका वेळ आहे. थोडा वाढवून दिला पाहिजे. नाही ते निवडणूक विभागानंच दिलं आयोगानंच दिलं ना ते कार्यक्रम. आम्ही तर दिलं नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून दिलेला नाही ते कार्यक्रम.
1 जून 2025 पर्यंतची अभिप्रेत वाढ साजरी. त्यावेळी त्यांची सत्ता होती, त्यांनी काय करून केलेलं आहे? कोण सत्ताधारी आमदार आणि पाठीमागचे या त्यांनी बनवल्या ना त्यावेळेस. प्रभाग रचना प्रभाग रचना त्यांच्या काळात झाली ना. तुम्ही म्हणता ना प्रभाग रचना, आम्ही सरावांनी विचारला आता. प्रभाग रचना आम्ही नाही प्रभाग रचना केली, 2022 ला त्यांनीच केलेली आहे प्रभाग रचना. प्रभाग रचना करत असताना त्यांनी रोडच्या मर्यादा पाहिलेल्या नाही. त्या प्रभागाची कुठलेही जे क्रायटेरिया आहे तो ओलांडून त्यांनी प्रभाग रचना केलेली आहे 2022 ला, आणि तीच रचना फायनल झाली. आणि प्रभाग रचना बदलण्याचं हे पाप त्यांचंच आहे. आणि त्यावेळेस पण आमचे ऑब्जेक्शन दिलेले आहेत. आम्ही त्यावेळेस पण दिलेले आहेत आमचं काय ऑब्जेक्शन. प्रभाग हो नोंदवले ना. हो आम्ही स्वतः त्यावेळेस 2022 ला आक्षेप नोंदवलेले आहेत. सर्व आक्षेप मान्य केलेले होते. 2022 ची प्रारूप येते ते 2022 15 प्रभाग होती. त्यावेळेस 3551 मतदार होते. आता सध्या 1645. एक मिनिट 15चे नगर शो बोलले आमचे. 2022 ला जी प्रभाग रचना झाली होती, त्या प्रभाग रचनेचा प्रभाग रचनेला अनुषंग 2025 ला प्रभाग रचना झाली आहे. परंतु प्रभाग रचना करताना यामध्ये काही भौगोलिक भाग लागलेला आहे. त्या भौगोलिक भागाचं संपूर्ण मतदान ही संपूर्ण प्रभाग 15 मध्ये येणं अपेक्षित होतं. परंतु तो वार्ड एससी राखीव असताना सुद्धा त्या वार्डामध्ये 230 एससी राखीव घेतले. तुम्हाला 230 फक्त मतदार एससीचे आहेत आणि बाकीचे सर्व मतदार ही ओपनचे आहेत. एक तरी पहिल्याच मागासवर्गीय आणण्यात आला आहे. आणि हे पूर्ण केले आमदार जे इथले आमदार खासदार आहेत त्यांच्या सांगण्यावरून इथल्या प्रशासनाने केले. त्याची आधी लेखी दुपारी तक्रार जिल्हाधिकारी महोदय, निवडणूक अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भेटून समक्ष त्यांना आम्ही तक्रार दाखल केली. आम्ही आमच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रत्येक मतदाराचे आधार कार्ड लावून आक्षेप दाखल करा. ते काही देणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही आमच्यासोबत एक जिल्हा न्यायालयाचा एक वकील, या वकिलाला घेऊन आम्हाला उद्या आम्ही पिटिशन दाखल या विषयावर करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं. त्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत निवेदन देताना वकील साहेबांसोबतचे सगळे. आणि जे भौगोलिक सीमा आहे 2015ची, त्याच्यातनं फक्त 1300 मतदान 2015 मध्ये घेतले आणि उर्वरित सर्व मतदारांनी 14 नंबरमध्ये टाकले. पूर्णपणे 2 नगरसेवक निवडणी करण्याचा ही इथल्या आमदारांनी खासदारांनी घाट घातलेला आहे. इथला पुरावा आम्ही दुपारी निवेदन देऊन ही जी आमच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी मोदींना दुपारी भेटलो. या निवेदनासोबत आपले महाविकास आघाडीचे पण होते का? ठाकरे गट सोडून सगळे होते. महाविकास आघाडी ठाकरे गट सोडून सगळे होते. सगळे पक्ष होते. ठाकरे गट सोडून सगळे होते. ठाकरे गट सोडून बाकी सगळे होते. आम्ही हे पुढची भूमिका काय असणार? या आम्ही न्यायालय चालत न्यायालय. आणि आम्ही त्यांनी योजना स्पष्ट उल्लेख केला ज्या लोकांनी ही प्रभाग ज्या लोकांनी मतदार यादी बनवली, जे शिक्षक आहेत, जे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यामध्ये काही नगरसेवक जे आहेत ना, माजी नगरसेवक यांनी जे हे मतदार यादी दुरुस्त करणारे जे कर्मचारी आहेत, शिक्षक वगैरे, यांच्यापाशी बसून टीका मारल्यात. तुम्हाला माहित नसतं, त्याची एक माहिती घ्या तुम्ही थोडीशी, की कुठले कुठे टाकायचे, कुठले कुठे टाकायचे. ते जे बोलतात ना, स्वतःचं ठोयचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून, ते सांगत नाहीत. ते त्यांच्या अहो कोण आम्हाला काय करून आम्हाला रात्रीचं समजलं त्यांनी काल बसले होते म्हणून. तुम्हाला लवकर या संदर्भातला पुरावा आम्ही देऊ. पुराव्यासच देऊ. आणि यापुढे कॉल रेकॉर्ड तपासा, मी सांगतो कोण कोण फोन केलेत ती. या मतदार यादीत जो घोळ झाला आहे तो आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र देणार आहोत. आणि हा मतदार यादीतील पूर्ण घोळ आम्ही दुरुस्त करूनच आम्ही थांबणार आहोत. याच्यामुळे नागरिकांना जो त्रास होणार आहे तो टाळण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे. आम्ही जे झालंय ते गैर झालं 100%. आम्ही काही त्याचं समर्थन करत नाहीत. ते चुकीचं झालं तर झालंय, काही ठिकाणी चुकीचं झालंय. आम्ही त्याचे पण तक्रारी दिली आहेत, आमच्या नगरसेवकांनी दिलेली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, ते काही बी आलं तर आमच्या भारतीय जनता पार्टीवर ढकलतात. आणि आम्ही शहरातली मतदार यादी आहे, शहराच्या बाहेरचे तर मतदार यादीत नाव नसतील आलं ना, आम्ही कुठूनही लढायला तयार आहेत. धन्यवाद सगळ्यांचे, आभारी.